मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडिया मधली ही बातमी जर तुम्ही वाचली तर त्याच्यात असं लिहिलेलं आहे की भारतातले एक सर्वेक्षणानुसार 80% जे अपघात आहेत रात्री किंवा दिवसा घडलेले ते ओव्हरटेकिंगच्या वेळेला घडलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा जर गाडी अनेक वर्ष चालवत असाल तर तुम्ही माझ्याशी सहमत असाल की ओव्हरटेक करताना सर्वात जास्त धोका, सर्वात जास्त रिस्क असते रस्त्यावरती. आणि म्हणूनच हा अतिशय खूपच महत्वाचा विषय मी आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय की ओव्हरटेक करण्याची सुरक्षित पद्धत काय आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अशा काही चुका सुद्धा मी सांगितलेल्या आहेत की ज्या फार घातक ठरू शकतात आणि आपल्या जीवावर बेतू शकतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण एका 2 वे रोडवरती आहोत. म्हणजे दोन्ही बाजूने ट्रॅफिक येते, मध्ये कुठल्याही प्रकारचा डिव्हायडर नाहीये. आणि अशा प्रकारचे जे रस्ते असतात मित्रांनो, ते ओव्हरटेकिंगसाठी सर्वात अवघड असतात. कारण दोन्ही बाजूने गाड्या येत असल्यामुळे ओव्हरटेक आपल्याला लवकरात लवकर करावा लागतो. अजिबात वेळ घालवून चालत नाही. आणि तुमचा ओव्हरटेक जो आहे तो जास्तीत जास्त 15 ते 20 सेकंदात कंप्लीट झाला पाहिजे. आणि म्हणूनच अशा रस्त्यांवरती ओव्हरटेकिंग करताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला कायम खालच्या गिअरमध्ये गाडी चालवायची आहे. 2, 3 किंवा 4. आणि चौथा गिअर सुद्धा तुम्हाला तेव्हाच वापरायचा आहे ओव्हरटेकिंगच्या वेळेला जेव्हा तुमचा स्पीड 70 ते 80च्या आसपास असेल, तेव्हाच फक्त आपल्याला चौथ्या गिअरमध्ये ओव्हरटेक करायचा आहे. शक्यतो टॉप गिअरमध्ये 5व्या किंवा 6व्या गिअरमध्ये तुम्ही अशा रस्त्यांवरती कधीच ओव्हरटेक करू नका. आणि मित्रांनो, नवख्या ड्रायव्हर्सनी म्हणजे जे आत्ताच गाडी चालवायला शिकलेले आहेत किंवा ज्यांनी आता नवीन गाडी घेतलेली आहे, फार गाडी चालवण्याचा ज्यांना अनुभव नाहीये, त्या ड्रायव्हर्सनी अशा प्रकारच्या 2 वे रस्त्यावरती समोरून गाडी येत असताना शक्यतो ओव्हरटेक कधीच करू नका. पण आता मित्रांनो, तुम्ही 2 ते 3 वर्ष गाडी चालवताय, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रस्त्यांमध्ये, ट्रॅफिक कंडिशन्समध्ये तुम्ही खूप गाडी चालवलेली आहे. तुम्हाला जी तुम्ही गाडी चालवताय त्याचा व्यवस्थित अंदाज आलेला आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही मग थोडासा प्रयत्न करू शकता समोरून गाडी येत असताना सुद्धा ओव्हरटेक करण्याचा. बेसिकली त्याच्यात कॉन्फिडन्स येण्याची अतिशय गरज असते मित्रांनो. जेव्हा तुम्ही समोरून गाडी येत असताना ओव्हरटेक अटेम्प्ट करता 2 वे रस्त्यावरती, तेव्हा कॉन्फिडन्स तुम्हाला वाटला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही तोपर्यंत ते करायचं नाहीये. पण एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटायला लागल्यानंतर मित्रांनो ते तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपण आता ही जी पांढरी समोर गाडी दिसते त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही बघितलं तर गाडी 4th गिअरला आहे. तर ओव्हरटेक करायच्या अगोदर मला ती आधीच्या गिअरला घ्यावी लागेल. राईट साईडच्या मिररमध्ये बघावं लागेल. आता समोरून 2 टू व्हीलर येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला गिअर वरचाच ठेवून गाडीच्या मागे वेट करायचं आहे. आता राईट मिररमध्ये मागच्या ट्रॅफिककडे बघायचंय आणि आता ओव्हरटेक करायला गाडी बाहेर काढायची आहे. ओव्हरटेक जसा झाला तुम्ही बघू शकता, समोरून एक गाडी येते, त्याला मी लाईट दिले, माझा लेफ्ट साईडचा इंडिकेटर लावला, लेफ्ट साईडच्या मिररमध्ये बघितलं आणि मग मी गाडी आत घेतलेली आहे. मंडळी, अशा 2 वे रस्त्यांवरती ओव्हरटेक करताना एक गोष्ट पुढची जी लक्षात ठेवायची ती म्हणजे लेफ्ट साईडने आपल्याला कधीच ओव्हरटेक करायचा नाहीये. नो लेफ्ट साईड ओव्हरटेकिंग ऑन 2 वे रोड, हे कायम लक्षात ठेवा मित्रांनो. अजून एक गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे 2 वे रस्त्याच्या बाबतीत ती म्हणजे रात्री शक्यतो समोरून गाडी येताना कधीही तुम्ही ओव्हरटेक करू नका. रस्ता संपूर्ण क्लिअर असेल तरच तुम्ही रात्री ओव्हरटेक करा 2 वे रस्त्यावरती. याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याकडे अतिशय मूर्ख लोक आहेत की जी कारण नसताना गाडी सतत हाय बीम मध्ये चालवतात. समोरून गाडी येत असली तरी सुद्धा त्यांना कसलीही पर्वा नसते, ते कायम अप्पर मध्ये किंवा हाय बीम मध्येच गाडी चालवत असतात. आणि मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही समोरून गाडी येताना ओव्हरटेक करता तेव्हा त्या गाडीच्या दिव्यांमुळे तुमच्या डोळ्यावरती अंधारी येऊ शकते आणि तुम्हाला रस्त्याचा अंदाज नीट न आल्यामुळे खूप मोठा गंभीर अपघात होऊ शकतो मित्रांनो. अशा प्रकारचे जे 2 किंवा 3 लेनचे हायवे आहेत जिथे मध्ये डिव्हायडर आहे, तर हे रोड जे आहेत ते ओव्हरटेकिंगसाठी तुलनेने सेफ असतात 2 वे रोडच्या पेक्षा. कारण इथे मार्जिन जास्त असते, समोरून कुठे गाडी येणार नसते. फक्त याच्यामध्येही आपल्याला काही महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपण जेव्हा केव्हा ओव्हरटेक करणार असलो तेव्हा आपल्याला लेन बदलायची असेल तर इंडिकेटर आपल्याला द्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला राईट साईडला बघायचं आहे गाडी बाहेर काढताना आरशामध्ये, आणि ओव्हरटेक संपल्यानंतर लेफ्ट साईडचा जो आपला आरसा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे परत लेनमध्ये आपण परत येताना. तर आपण एक छोटा हा ओव्हरटेक करून दाखवतो तुम्हाला. आता मी सर्वप्रथम आपण आता आपला स्पीड 60 आहे, मी
चौथ्या गिअरमध्ये ठेवलेले. ह्या काळ्या गाडीला आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. मी राईटचा इंडिकेटर दिलाय. मी ओव्हरटेकिंगच्या एक्स्ट्रीम राईटच्या लेनमध्ये आलोय. आपला ओव्हरटेक झालेला आहे मित्रांनो. आता मी ह्या साईडला बघणारे आरशात लेफ्टचा इंडिकेटर देणारे आणि परत लेन चेंज करणारे. तुम्ही बघितलं तर इकडे पण गाड्या आहेत, त्यामुळे आपल्याला सेंटर लेन मेंटेन करणं कधीही चांगलं असतं अशा प्रकारच्या हायवेजवरती. कारण स्लो मुव्हिंग गाड्या ज्या असतात त्या नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूनी जात असतात आणि फास्ट मुव्हिंग राईट साईडने जात असतात किंवा मिडल लेननी जात असतात. सो मिडल लेनमध्ये तुम्ही राहिलात तर आपल्याला मॅन्युव्हर करायला दोन्ही बाजू उपलब्ध असतात आणि कुठल्याही बाजूने आपण ओव्हरटेक करू शकतो. शक्यतो आपल्याला राईट साईडनीच ओव्हरटेक करायचा आहे, पण इंडियन ट्रॅफिक कंडिशन्स हायवेच्या अशा असतात ट्रक्स बसेसच्या की तुम्हाला बऱ्याचदा लेफ्ट साईडने ओव्हरटेक करावा लागतो. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे लेफ्ट साईडने जर आपण एखाद्या मोठ्या गाडीला किंवा अगदी छोट्या गाडीलाही ओव्हरटेक करणार असलो तर आवर्जून मित्रांनो हॉर्नचा वापर करायचा आहे. आता तुम्ही बघू शकता पुढे एक ट्रक आहे. मी गाडी थर्ड गिअरला घेतलेली आहे पॉवरची कमतरता पडू नये म्हणून. मी आपण लेफ्ट साईडचा इंडिकेटर देऊ म्हणजे मागच्या ट्रॅफिकला हे कळेल आणि आपण ह्या ट्रकला आता लेफ्ट साईडने ओव्हरटेक करू. ओव्हरटेक करताना कायम मित्रांनो हॉर्न द्यायचा आहे, म्हणजे ह्या मोठ्या गाड्यांना हे कळतं की लेफ्ट साईडून कुठली तरी गाडी ओव्हरटेक करणार आहे. आपला ओव्हरटेक झालेला आहे. परत आपण इंडिकेटर देऊन सेंटर लेनला येऊ, आरशात बघू आणि आपण ओव्हरटेकिंगसाठी जेव्हा सर्वात राईट साईडच्या लेनला येतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे डिव्हायडर ब्रेक आहे. तर अशा डिव्हायडर ब्रेकच्या चिन्हाकडे लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्याला असं जर चिन्ह दिसलं तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ओव्हरटेक नाही करायचं आहे. आपल्याला आपली मिडल लेन मेंटेन करायची आहे. ते डिव्हायडर ब्रेक झाल्यानंतर मग आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे. कारण ओव्हरटेकिंगच्या वेळेला मध्ये अचानक कोणी जर डिव्हायडर ब्रेक क्रॉस करून येत असेल, एखादा चालणारा माणूस किंवा एखादी गाडी जर डिव्हायडर ब्रेक क्रॉस करून समोरच्या बाजूने येत असेल तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता असते मित्रांनो. आता आपण अशा काही चुका बघू की ज्या आपल्याला ओव्हरटेक करताना कधीही करायच्या नाहीयेत. मित्रांनो, ओव्हरटेक करताना मग तो टू वे रस्ता असेल किंवा मोठा रस्ता असेल, कुठल्याही प्रकारचा रस्ता असला तरी सुद्धा ओव्हरटेक करताना आपल्याला कधीही ब्लाइंड ओव्हरटेक नाही करायचा. ब्लाइंड ओव्हरटेक म्हणजे काय, तर आपण आता आपल्या समोर अजून दोन गाड्या आहेत, एक ट्रक आहे आणि त्याच्या मागे ही काळी गाडी आहे. तर ब्लाइंड ओव्हरटेक याचा अर्थ असा असतो मित्रांनो की या काळ्या गाडीने जर ओव्हरटेक करण्यासाठी गाडी बाहेर काढली तर समोरच्या रस्त्याचा कुठलाही न अंदाज घेता जर मी सुद्धा त्या गाडीच्या मागे बाहेर माझी गाडी काढली ओव्हरटेक करण्यासाठी आणि त्या गाडीच्या मागे माझी गाडी ठेवून मी ओव्हरटेक करायला लागलो तर ह्याला म्हणतात मित्रांनो ब्लाइंड ओव्हरटेक. तर ब्लाइंड ओव्हरटेक मित्रांनो आपल्याला कधीही करायचा नाहीये, कारण आपल्या समोरची जी गाडी आहे त्याला पुढचा रस्ता दिसत असतो, त्याला अंदाज असतो आपला ओव्हरटेक नीट होणार आहे का नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या मागे म्हणजे आंधळेपणाने जाता तेव्हा अचानक असं होऊ शकतं की समोरून कुठली तरी गाडी येते आणि मग तुमच्याकडे हातात वेळ उरत नाही मित्रांनो ती आपली गाडी सेफली आत घेण्यासाठी. बरेच लोक अशा प्रकारचे ओव्हरटेक्स करत असतात. मी अनेकदा बघितलेल्या रस्त्यावरती. ही अतिशय रिस्की गोष्ट आहे मित्रांनो. समोरून एक गाडी येते, आपला ओव्हरटेक आता होऊ शकणार नाहीये हे वेळेच लक्षात आल्यामुळे मी गाडी आत घेतली. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, अगदी भल्या भल्यांचं असं होतं की ओव्हरटेकिंगच्या वेळेला अंदाज चुकतो. म्हणजे आपण ओव्हरटेकिंगसाठी गाडी बाहेर काढतो आणि आपल्या लक्षात येतं की आता ओव्हरटेक होऊ शकणार नाहीये, आयदर समोरून गाडी येत असते किंवा इतर काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला मित्रांनो पॅनिक करायचं नाही, डोकं अतिशय शांत ठेवायचं आहे आणि पण मात्र ऍक्शन्स पटापटा घ्यायच्यात. पहिलं असं करायचंय की राईट साईडचा मिरर आपला चेक करायचा आहे, मागच्या साईडला कुठली ट्रॅफिक नाही ना हे बघायचं आहे, आपला लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा आहे हे सांगण्यासाठी की आपण आता ओव्हरटेक कॅन्सल करतोय आणि आपली जी लेन होती त्या लेनमध्ये आता परत येतोय. ज्या गाडीला आपण ओव्हरटेक करतोय त्या गाडीला हॉर्न मारायचा आहे, जेणेकरून त्याच्या लक्षात येईल की बाबा तो पटकन थोडीशी गाडी पुढे घेईल आणि मग आपली गाडी आपण लेनमध्ये बरोबर आत घ्यायची. हा जर तुम्ही टर्न बघितला तर हा ब्लाइंड टर्न आपण त्याला म्हणू शकतो, कारण ही रिक्षा आपल्याला खूप उशिरा दिसली. ह्या साईडला इकडच्या बाजूला डोंगर असल्यामुळे ती रिक्षा दिसली नाही मित्रांनो, उशिरा दिसली. तर अशा जेव्हा टर्न कर्व असतो तेव्हा अशा प्रकारच्या रस्त्यांवरती सुद्धा आपल्याला कधीही ओव्हरटेक करायचं नाहीये, कारण समोरून येणाऱ्या गाड्या आपल्याला दिसत नसतात मित्रांनो. ती गाडी तुम्ही ऑब्झर्व करा, आता एकदम गायब झाली आणि एकदम मग आपल्याला दिसायला लागली. तर अशा प्रकारचा जेव्हा एकदम उंच सखल रस्ता असतो, म्हणजे एकदम त्याला स्लोप जेव्हा रस्त्याला असतो तेव्हा सुद्धा असं होतं की समोरून येणाऱ्या गाड्या त्या स्लोपमध्ये लपून जातात आणि मग आपण एकदम जर ओव्हरटेक करायला तेव्हा गाडी बाहेर काढलेली असली तर लक्षात येतं की समोरून गाडी येते आणि ती अचानक दिसते आणि खूप मोठा हेड ऑन अपघात होतो मित्रांनो. तर अशा प्रकारचा जर उंच सखल रस्ता असेल तर तिथे आपल्याला ओव्हरटेक करायचा नाहीये.
मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता राईटला नो ओव्हरटेकिंग अशी एक साईन आहे आणि जेव्हा अशी साईन असते तेव्हाही आपल्याला ओव्हरटेक हा अवॉइड करायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्याकडे कोणी ट्रॅफिकचे नियम पाळत नाही, अशी साईन असून सुद्धा त्यांनी आपल्याला ओव्हरटेक आता केलेला आहे या बसवाल्यांनी। तसंच मित्रांनो आता आपण एका बोगद्यात आलेलो आहोत। बोगद्यात आपल्याला शक्यतो ओव्हरटेक करायचा नाहीये, ज्या लेन मध्ये आहोत ती लेनच आपल्याला मेंटेन करायची आहे। बोगद्यामध्ये आपल्याला मार्जिन कमी असते मित्रांनो, त्यामुळे शक्यतो बोगद्यामध्ये आपल्याला ओव्हरटेक करायचा नाहीये। तर हा खूप महत्वाचा विषय होता मित्रांनो, कसा वाटला हे जरूर सांगा। हायवेवरती तुम्हाला गाडी चालवायला त्रास होत असेल किंवा तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ चॅनलवरचा नक्की बघा। हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, तुमचे अनुभव किंवा तुमचे अभिप्राय जे काय फीडबॅक असेल तो नक्की कॉमेंट्समध्ये शेअर करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ। धन्यवाद।